नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पुन्हा एक नवीन अपडेट पोस्ट ऑफिस पदभरती 2026 यामध्ये पात्रता, जागा आणि त्याचबरोबर वयोमर्यादा याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर पोस्ट ऑफिस पदभरती 2026 तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती कंबाईन ग्रुप सी म्हणजेच जी काही संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये 25 तारखेला, तर त्याबाबतची या ठिकाणी पदभरतीसाठी आपण तलाठी फास्टॅग बॅच सुरू केलेले आहे। 1 ऑगस्ट पासून ही तलाठी फास्टॅग बॅच आपण जी काही सुरू केलेली आहे, तर यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स काय असणार तर अवेलेबल असणार, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा या ठिकाणी पाहू शकताय। इव्हन दो तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहे। तसेच 2017 पासून 2025 पर्यंतचे सर्व प्रकारचे कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी याचे PYQ आपण विश्लेषणात्मक पद्धतीने या ठिकाणी घेणार आहोत। तसेच मॅरेथॉनचं सुद्धा आयोजन केलेले असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सिलेबस हा कमीत कमी कालावधीत कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला जाईल। जर का तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल आणि जर का स्वतःच्या स्वप्नांना आणखीन जवळून काय करायचे असेल तर गवस निघालायचं असेल, तर आजच आपल्या तलाठी फास्टॅग बॅचला जॉईनिंग व्हा। फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईनिंग करू शकताय। आणि जर का तुम्हाला या ठिकाणी काय हवा असेल तर डिस्काउंट हवा असेल, तर या ठिकाणी अकॅडमी मध्ये फोन करून या ठिकाणी काय सांगायचं असणार बघा, तर KUL10 हा कुपन कोड सांगा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल तर डिस्काउंट सुद्धा मिळवता येईल। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस किंवा पोस्टगर यामध्ये 2026 साठीची जी काही पदभरती निघणार आहे याविषयीची माहिती। भारतीय डाक विभाग 2026 यामध्ये भारतीय डाक सेवेत काय असते बघा, डाक सेवक असेल, शाखा पोस्ट मास्टर असेल आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर अशी काय असणार तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। या भरतीसाठी कोणतीही पद्धतीची लेखी परीक्षा असणार नाही, हीच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण जी काही उमेदवाराची निवड असणार आहे, ही उमेदवाराची निवड थेट 10वीच्या गुणांच्या आधारे तयार होणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाते। एकूण जागा बघा, महाराष्ट्रासाठी अंदाजे 3000 ते 4000 प्लस जागांची या ठिकाणी काय असणार आहे तर अधिकृत घोषणा केली आहे। याच्या नोटिफिकेशन नुसार याबाबतची काय असणार आहे तर जागांची निश्चिती केली जाईल। भरतीचे ठिकाण महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण आणि शहरी डाक कार्यालयांच्या ठिकाणी असणार आहे। पदाची माहिती आणि तपशील, प्रमुख पदे ग्रामीण डाक सेवक असेल, पोस्ट शाखा मास्टर आणि असिस्टंट शाखा मास्टर। शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संगणक ज्ञान आणि सायकल चालवणे याच्या विषयीचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे। वयोमर्यादा 18 ते 40 इत्यादी सगळे सरकारी नियमानुसार आरक्षण आणि वर्गवारीनुसार वयामध्ये सवलत या ठिकाणी प्रदान केली जाईल। निवड प्रक्रिया 10वीच्या गुणांच्या आधारे या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाईल। भारतीय डाक विभाग भरती 2026 साठी महाराष्ट्रातील एकूण जागा आणि वयोमर्यादा बघा, किमान 18 वर्षे, ओके, कमाल 40 वर्षे वयोमर्यादेत सवलत सुद्धा असणार आहे। ओके, ओबीसी वर्ग 3 वर्षांची सवलत, SC ST 5 वर्ष सवलत आणि PWD किंवा दिव्यांग असेल तर 10 वर्षापर्यंतची कमाल जास्तीत जास्त काय असणार आहे सवलत असणार आहे। एकूण जागा, अंदाजित जागांची आकडेवारी या ठिकाणी देण्यात आली आहे। जवळपास 3000 ते 4000 प्लस या ठिकाणी जागांची निवड किंवा काय असणे जागा असणार आहेत। अंतिम संख्या अधिकृत जाहिरातीनुसार बदलेल। भरतीचे ठिकाण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये। निवड प्रक्रिया किंवा पॅटर्न कसा असणार तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल सांगायची गोष्ट म्हणजे कोणत्याही पद्धतीची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार नाहीये। विदाऊट परीक्षा 10वीच्या बोर्ड मेरिट वरती किंवा मार्कांच्या वरती तुमचं काय असणार मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार आहे। 10वीच्या गुणांवर आधारित निवड पोस्ट होणार आहे। उमेदवारांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या 10वीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवरती आधारलेली असणार आहे। ऑटोमेटेड मेरिट लिस्ट अर्जदाराच्या 10वीच्या गुणानुसार कम्प्युटराइज्ड स्वयंचलित गुणवत्ता यादीनुसार तयार होईल। उच्च शिक्षणाला अतिरिक्त महत्व नाही, तुमचे 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाले असले तरी सुद्धा तेवढेच पुरतेसे आहे। केवळ 10वीचेच गुण ग्राह्य धरले
जाणार आहेत. कागदपत्र पडताळणी मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर उमेदवारांना थेट कागदपत्र पडताळणी साठी बोलावले जाऊ शकते. भारतीय डाक विभाग ओके भरती 2026 साठीचे असणार आहेत. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत सुद्धा या ठिकाणी होणार नाही. जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर याबाबतची ऍडव्हर्टाईज आल्या बरोबर लगेच त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करा. लगेचच तुम्ही त्या ठिकाणी 10वीची तुमची मार्कलिस्ट आणि 10वीचं प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट असणार आहे, तर हे फिलअप करा. तुमचा या ठिकाणी नंबर लागून जाईल. ओके, सो बेस्ट लक फॉर दॅट पोस्ट. ओके, आणि जर का तुम्हाला या ठिकाणी स्वतःच अजून ध्येय उंच गाठायचं असेल, उंच उंच यशाचं शिखर गाठायचं असेल, तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची ही जी काही तलाठी पदभरतीची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आहे ही सुद्धा जॉईनिंग करायला विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.